शेतकऱ्यांना आतापर्यंत नाना भाऊ आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मी 2.5 वर्ष मुख्यमंत्री होतो, आता देवेंद्रजी काम करता, आतापर्यंतच्या इतिहासात 45,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्याचं काम केलंय. 15,000 रुपये नुकसान भरपाई. त्यानंतर तुम्हाला सांगतो, पहिलं तुमच्या काळामध्ये NDRFच्या निकषाने पैसे देत होते. आम्ही NDRFच्या दुप्पट केलं. 2 हेक्टरचं 3 हेक्टर केलं. सततच्या पावसाचं नुकसान मिळत नव्हतं ते दिलं. अरे बाबा, गोगलगाईनी केलेलं नुकसान पण मिळत नव्हतं तेही चालू केलं आम्ही. 6,000 रुपये प्रधानमंत्री मोदीजी देतात, 6,000 आपण चालू केले महायुती सरकारने. हे लक्षात ठेवा ना तुम्ही. आणि त्यामुळे काही पैसे नाही दिले, काहीतरी शेतकऱ्यांवर अन्याय केला, हे खोटं नाटक चालणार नाही. महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवून दिलेलं आहे. जागा तुमची, तुम्हाला बोलत नाही, जागा दाखवून दिलेली आहे. आता ही एकदम अशी होत चालली आहे. अगदी इकडे आता इकडे बाहेर पडतील तिकडे. आणि त्यामुळे मी आपल्याला सांगतो, अध्यक्ष महोदयांचा निर्णय अंतिम असतो. अध्यक्ष महोदयांचा निर्णय चुकीचा, अरे तुम्हाला काय बोलायचा अधिकार आहे? अध्यक्ष महोदय म्हणजे नियमाने हे सभागृह चालतं. हे सभागृह सार्वभौम आहे, याचं पावित्र्य राखणं आपलं काम आहे. त्यामुळे आम्ही सगळे काय सर्व 19 ते 22 काय होतं तुम्ही लक्षात, तुम्ही होते ना जयंतराव? 19 ते 22 काय परिस्थिती होती? उत्तर द्यायला कोण सांगायचं? अरे बाबा, सभागृहात तरी बसायची का लोक? सभागृहात तरी बसायचे का? अरे म्हणून मी सांगतो, जरा थोडं मागे वळून बघावं, आत्मपरीक्षण करावं आणि आत्मचिंतन करावं. जो 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 शीशे के घर में रहते और दूसरे के घर पे पत्थर नहीं फेंका करते. समजून सांगा जयेंद्र. समझ के लेने दो, नहीं तो पूरे. पाटील साहेब, अरे नाही आहेत ना, जरा समजून सांगा शेजारी. समजून सांगा, समजून सांगा. ठीक आहे. काय होतं सुधीर? अध्यक्ष महाराज,